श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 12। आपण अगोदर सारांश सांगून नंतर मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत। अध्याय 12। अंबाभवानी आपल्या मुलाला आपल्या परीने बालपणी संन्यास घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते। तेव्हा नरहरी आपल्या मातेला समजावून सांगतात, आई, जीवितांचा काहीच भरोसा नाही, म्हणून म्हातारपणाची वाट न पाहता जोपर्यंत शरीर सदृढ आहे तोवर पुण्यमार्गाचे आचरण करावे आणि मला संसार धनदौलत याची कशाचीच आसक्ती नाही। संसार हा स्वप्नासारखा आहे। मोगऱ्याचे फूल जसे फुलून लवकर कोमेजते तसाच आपला हा देह आहे। अशा प्रकारे वेगवेगळी उदाहरणे देऊन आपल्या माता पित्यांची समजूत घातली। मुलाचे बोल वचन ऐकून आई त्याला म्हणाली, तू आम्हाला सांगितलेले पटते, परंतु याची खात्री वाटत नाही। तेव्हा तू दिलेल्या वचनाप्रमाणे जोपर्यंत मला आणखी पुत्ररत्न प्राप्त होत नाही तोपर्यंत तू इथेच राहावीस। तू आमचा पुत्र नसून आमचे कुलदैवत आहेस। तुझ्या वचनाची आम्हाला साक्ष पटू दे। नरहरी 1 वर्ष तिथे आईजवळ राहिले। त्या कालावधीत त्याने अनेक विद्वानांना वेदशास्त्र शिकवली। नरहरीच्या वचनाप्रमाणे त्यांच्या मातेला जुळे पुत्र प्राप्त झाले। ते 3 महिन्याचे झाल्यावर नरहरीने आपल्या माता पित्यांचा निरोप घेण्याचे ठरवले। निरोप घेत समयी साक्षात दत्तात्रेय स्वरूपात त्यांना दर्शन दिले आणि पुन्हा 30 वर्षांनी मी आपल्या भेटीस येईल असे सांगितले। तसेच या जन्मात तुम्हाला आणखी 2 पुत्र व कन्या प्राप्त होईल असे सांगितले। असे अभिवचन देऊन नरहरी तिथून लगेच निघाले। पुढे ते काशी क्षेत्रात गेले। तिथे कृष्ण सरस्वती नावाच्या वयोवृद्ध संन्यासी यतीने संन्यास धर्माचे पुनरुज्जीवन करून लोकोद्धार करण्यासाठी त्यांना संन्यास घेण्याचा आग्रह केला। तेव्हा नरहरीने कृष्ण सरस्वतींचा अधिकार ज्येष्ठत्व लक्षात घेऊन त्यांच्याकडून संन्यास ग्रहण केला। तेव्हापासून नरहरी नरसिंह सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले। नरसिंह सरस्वती यांच्या प्रभावाने अनेक लोक त्यांचे शिष्य झाले। माधव सरस्वती हा त्यांचा प्रिय शिष्य होता। आपण आता मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत। श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 12। श्री गणेशाय नमः। श्री गुरु म्हणती जननीसी आम्हा ऐसा निरुपदेसी अनित्य शरीर तू जानसी काय भरवसा जीवित्वांचा। एखादा असेल चिरंजीवी त्यासी तुझी बुद्धी बरवी अनित्य देह वैभव भावी पुढे कवणा भरवसा। देही म्हणजे क्षणभंगुर नाही राहिले कवण स्थिर जववरी दृढ असेल शरीर पुण्यमार्गे राहटावे। जो असेल मृत्यूसे जिंकित त्याने निश्चयावे शरीर नित्य त्यासी तुझा उपदेश सत्य म्हणे करेन धर्म पुढे। अहोरात्री आयुष्य उणे होत असे क्षण क्षणे करावा धर्म याची कारणे पूर्ववयसी पर्ययसा जैसा सूर्य चाले निमिष होता शीघ्र काळे 22 सहस्त्र गाव पळे तैसे आयुष्य क्षीण होय। याची कारणे देहासी विश्वास होणे पर्ययसी मृत्यू असे हा सहवासी धर्म करावा तत्काळी। जैसा समस्त नदी देखा समुद्रासी घेऊन जाती उदका परतोणी न येती जन्मभूमिका तैसे आयुष्य न परते। तया दिवशी पुण्य घडले नाही वृथा गेला दिवस पाही तया यमासी करुणा नाही करावे पुण्य तत्काळ। जैसी सुसरी मनुष्यासी बक्षिती होय परेसी तैसे या शरीरासी वार्धक्य बक्षी परेसी। या कारणे तारुण्यपणी करावे पुण्य विद्वजनी आम्हा का हो वर्जसी जननी काही बुद्धी बरवी असे ऐसे नाना परी देखा बोधिता झाला जननिका। विस्मय करती सभा लोका बाळकत केवी तत्व सांगतो एकोणी पुत्राचे वचन माता करीतसे नमन देवा निरूपले ज्ञान विनवी माझी परिसावी त्वा निरूपले आम्हासी पुत्रचारी होतील ऐसी विश्वास नवेगा मानसी कुळदेवता पुत्रराया। जववरी होय कसूत तववरी राहावे समीपत निरोपणे दितवरी सत्य म्हणून विनवी तयवेळी माझे वचन अवेरुणी जरी जाशील निघोणी प्राण देईल तक्षणी हा निश्चय अवधारी। पुत्र नवसी तो आम्हासी आमुचे कुळदैवत होसी
सत्य करी गा वचनासी, बोला फुले दातारा, ऐकोनी मातेचे वचन, श्री गुरु बोलती हसून, आमचे बोल सत्य जाण, तू हे वाक्य निर्धारी पा, तू ते होताची पुत्र दोन्ही, निरोप द्यावा संतोषणी, मंगण राहे एक जननी, बोला फुले सत्य करी, संवत्सर एक तुझ्या घरी, राहू माते निर्धारी, वासना पुरतील तुझ्या जरी, मग निरोप दे मज, ऐसे करुणिया निगुती, राहिले श्री गुरु अति प्रीती, वेदाभ्यास शिकविती, शिष्य वर्गा भूतांसी, नगर लोक विस्मय करती, अभिनव झाले सेवनती, बाळपा हो वर्ष साती, वेदचारी सांगतसे, विद्वानाहुनी विद्वान विद्यार्थी, तिन्ही वेद पडती, षटशास्त्री जे म्हणविती, तेही येती शिकावया, येणे परी तया घरी, राहिले गुरु प्रीती करी, माता झाली गुरुधरी, महानंद करीतसे, तव 9 मास झाली अंतवर्तनी, माता झाली प्रसूती, पुत्र झाले युग्म ख्याती, अति सुंदर परेसा, पुत्र झाले उल्हास थोर, माता पिता संतोष पार, आशीर्वचन से गुरु, असत्य केवी होईल, ऐशा परिवर्ष एक, त्रिमासी झाले ते बाळक, केळवी तसे माता एक, आले श्री गुरु तया जवळी, जननी एक माझे वचना, झाली तुझी मनोकामना, दोघे पुत्र निधाना, ऋणायुषी आहेत जाण, आणखी होतील दोघे कुमारक, त्यानंतर कन्या एक, असाल नांदत अत्यंत सुख, वासना पुरतील तुझी जाणा, आता मुते निरुपावे, जाऊ आम्ही स्वभावे, संतोष रूपी तुम्ही व्हावे, म्हणून निरोप घेती तैवेळी, संतोषुनी माता पिता, चरणावरी ठेवितो माता, स्वामी आमुची कुळदेवता, अशक्य आम्हा बोलावया, नकळे आम्हा स्वरूपज्ञान, तुझे स्वरूप नकळे कवणा, माया मोहे वेष्टन कामना, नेनेची महिमान तुझे, माया प्रपंचे वेष्टुनी, तुंते जरी सुत मनोनी, समयी निष्ठुर बोलो वचनी, क्षमा करणे स्वामिया, तारक मुचे वंशासी, बापा तू अवतरलासी, प्रदोष पूजा फळासी, आली माते स्वामिया, आता आम्हा काय गती, सांगा स्वामी कृपामूर्ती, जनन मरण यातायात, कडे करावे दातारा, संगरावरी जेसी गंगा, तैसा तू आलासी सांगा, पावन केलीसी माझी अंगा, उभय कुळे 42, आम्हा ठेविसी कवणे परी, या दुरंदर संसारी, तुझे दर्शन नोहे तरी, केवी वाचो प्राणात्मजा, ऐकुनी माता पित्यांचे वचन, बोलती श्री गुरु आपण, जे जे समयी तुमचे मन, स्मरण करतील आम्हासी, स्मरण करिता तुम्हा जवळी, असे न जननी मी तत्काळी, न करावी चिंता वेळोवेळी, म्हणून भाक देतसे जन्मांतरी ईश्वरासी, पूजा केली त्वा प्रदोषी, याची महिमा हेसी, जन्मोजन्मी श्रियायुक्त, इह सौख्य होय एक, देहांती जाना परमलोक, पूजा करीतय पिनाक, पूर्वजन्म तुम्हा नाही, तुवा आराधिला शंकर, आम्हा करविला अवतार, वासना पुरेल तुझा भार, आम्हा निरोप दे आता, पुनर्दर्शन तुम्हासी, होईल एका वर्षतीसी, जाऊनी बदरी वनासी, सिद्ध दर्शन मी घेतो, निरोप घेऊनी ते वेळा, श्री गुरु निघाले अवलीला, नगर लोक येती सकळा, माता पिता बोळविती, मनती समस्त नगर नारी, तपासी निघाला ब्रह्मचारी, होईल पुरुष अवतारी, मनुष्य देही दिसतसे, 7 वर्षाचे बाळक देखा, वेद म्हणितो अखिल शाखा, मनुष्य मात्र नव्हे एका, ऐसे म्हणती साधुजन, ऐसे त्या ते बोलून, करिता ती साष्टांग नमन, नाना परी स्तोत्र वचन, करीते झाले अवधारा, नमन करुणी सकळीक, आले आपुले गृहांतिक, पुढे जाती जननी जनक, पुत्रासवे बोळवित, निज स्वरूप जनेसी, दाविती झाला परेसी, श्रीपाद वल्लभ दत्तात्रेयासी, देखते झाले जनक जननी, त्रयमृतीचा अवतार, झाला नरहरी नर, निज रूपे दिसे कर्पूर गौर, पाहता न मिले चरणासी, तो तारक विश्वासी, आम्हा उदरले विशेषी, पुनर्दर्शन आम्हासी, घ्यावे म्हणून विनविती, ऐसे म्हणून माता पिता, चरणावरी ठेवितो माता, अलंगिती श्री गुरुनाथा, श्रेह भाव करोनिया,
संतोषुनी श्री गुरुमूर्ती आश्वासन केले अतिप्रीती पुनर्दर्शन हो निश्चिती देईन म्हणती ते वेळी ऐसे तया संभोषुनी निरोप घेतला तक्षणी परतोणी आली जनक जननी एती संतोषुनी मंदिरात वरदमूर्ती श्री गुरुरायना निघाले जावया बद्रीवना पातले आनंद कानना वाराणसी क्षेत्रासी अविमुक्त वाराणसीपुरी क्षेत्र थोर सचराचरी विश्वेश्वर अवधारी अनुपम्य असे त्रिभुवनी राहुनिया तया स्थानी अनुष्ठती गुरु शिरोमणी विश्वेश्वरांचे दर्शनी पूजा करती आत्माराम असी येणे परी तया स्थानी क्वचित काळ श्री गुरुमुनी अष्टांग योगे करोनी तप करती पर्यैसा तया काशी नगरात तापसी असती अनेक बहुत संन्यासी येती अवधूत तप करती दारुण तयात श्री गुरु ब्रह्मचारी योग्याभ्यास धुरंधरी करिता ती तपस्वेरी अभिनव करती मनात म्हणतो पाहो ब्रह्मचारी तप करीतो नाना परी कैसे वैराग्यांचे उदरी निर्लिप्त असे पर्यैसा शरीर स्वार्थ नाही आसी योगी होय संन्यासी स्नान करीतो त्रिकाळीसी माणिकर्णिका तीर्थार्थ ऐसे अमित स्तोत्र करीती समस्त संन्यासी दर्शना येती वृद्ध होता एक येती कृष्ण सरस्वती नामे तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी तो देखोनी आणैनी स्नेहभावे भावितसे मने समस्त यतीश्वरासी न म्हणा नर ब्रह्मचारीसी अवतार पुरुष तितापसी विश्ववंद्य दिसतसे वयदा कुटे म्हणुनी नमन न कराल मुनी तुम्ही प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी आम्हा वंद्य असे देखा वार्धक्यपणे आम्ही आसी वंदिता दुःख सकळासी विशेष आम्ही संन्यासी मूर्ख लोक निंदती या कारणे आम्ही आसी विनो परोपकारासी संन्यास देता समस्तासी मती स्थिर होईल लोकानुग्रहानिमित्त हावे गुरु समर्थ यांचे दर्शन मात्र पतित पुनीत होती परेसा या कारणे बाळकासी विनो आम्ही परेसी आश्रम द्यावा संन्यासी पूजा करू एक भावे म्हणून आले तया जवळी विनविता ती मुनी सकळी एक तापस्वी सोम मोडी विनवती असे परेसा लोकानुग्रहा कारणे तुम्ही आता संन्यास घेणे आम्हा समस्ता उदाहरणे पूजा घेणे आम्हा करवी या कलियुगी संन्यासी म्हणून निंदा करीती सकळ जन स्थापना करणार कवन न दिसती भूमीवरी यज्ञदान गवालंबन संन्यास घेता ती दूषण प्रपल प्रैतुक्य भ्रातांगणा करू नये म्हणत ती करिता कलियुगात निशब्द बोलती जन समस्त संन्यास मार्ग सिद्धांत वेदसम्मत विख्यात पूर्वी ऐसे वर्तमानी निषेध केला सकळ ही जन श्री शंकराचार्य अवतरुणी स्थापना केली परेसा तयावरी तुके दिवस चालत मार्ग संन्यास कली प्रबळ होता नाश पुनरपी निंदा करिता ती आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावा कृपा सागर म्हणती सकळ मुनिजन ऐकोनी त्याची विनंती श्री गुरु मुनी आश्रय देती बुद्ध कृष्ण सरस्वती तयापासून पर्यैसा ऐसे म्हणता सिद्ध मुनी विनवितिसे नामकरणी संदेह होता माझे मणी कृपानिधी मुनिराया म्हणती श्री गुरु तोची जगद्गुरु त्याते झाला अनेक गुरु त्रयमूर्तीचा उतारू कवणे बरी दिसतसे सिद्ध म्हणतसे शिष्यासी सांगेन याची स्थिती कैसी पूर्वी श्री गुरुनाथासी झाला वशिष्ठ केवी गुरु नटवा अवतार श्रीकृष्णासी साधीपणी झाला गुरु कैसी अवतार होताची मानुषी तयापरी रहाटावे या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु केला तो कृष्ण सरस्वती बहुकाळीचा होता येती म्हणून त्याते मानिले शिष्य म्हणे सिद्धासी स्वामी कथा निरूपिलीसी वृद्ध कृष्ण सरस्वतीसी गुरु केले म्हणून या समस्त यती शुराहुन तयासी दिदला बहुमान कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण कोण गुरूंचे मूळपीठ ऐसे शिष्य विनविता तो सांगे विस्तारता मूळपीठ अद्यंता गुरु संतती परीचा आदिपीठ शंकर गुरु तदनंतर विष्णू गुरु त्यानंतर चतुर्भक्त गुरु हे मूळपीठ अवधारी तदनंतर वशिष्ठ गुरु तेथुनी शक्ती परशासुरू त्याचा शिष्य व्यास थोरू जो का अवतार विष्णूचा तयापासून शुक गुरु जाण ओढ बाधाचार्य सगुण
आचार्य गोविंद तयाहून पुढे आचार्य तो शंकर झाला. तदनंतर विश्वरूपाचार्य, पुढे ज्ञानबोधिगिरीय, त्यांचा शिष्य सिंहगिरीय, ईश्वरतीर्थ पुढे झाले. तदनंतर नरसिंहतीर्थ, पुढे शिष्य विद्यार्थीतीर्थ, शिवतीर्थ, भारतीतीर्थ, गुरु संतती अवधारी. मग तयापासुनी विद्यारण्य श्रीपादमुनी विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला प्रियेसा. त्यांचा शिष्य मळी देवतीर्थ सरस्वती वृंद, तेथून या सरस्वती यादवेंद्र गुरुपीठ येणे परी. यादवेंद्र मुनीचा शिष्य तोची कृष्ण सरस्वती विशेष, बहुकाळीचा संन्यासी म्हणून विशेष मानती. येणे परी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ, संन्यास मार्ग स्थापनार्थ. श्री नरसिंह सरस्वती समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ, म्हणून वंदिती समस्त तया काशी नगरात. मग निघाले तेथुनी बहुत शिष्य समवेत मुनी, उत्तर तीर्थ बदरिवनी अनंत तीर्थे पहावया. समस्त तीर्थे अवलोकित सर्व शिष्य येती सहित, भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगा सागरासी. गंगा सागरा पासाव तटाक यात्रा करीती देव, प्रयाग स्थानी गुरुराव येथे झाले परियेसा. तया स्थानी असता गुरु आला एक दिजवरू, माधव नामे असे विप्रू श्री गुरुसी भेटला. ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला प्रीतीसी, चतुराश्रम तयासी देते झाले परियेसा. नाम माधव सरस्वती तया शिष्यांत ठेविती, तयावरी अति प्रीती शिष्यांमध्ये परियेसा. इति श्री गुरुचरित्रामृत परम कथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामकधारक संवादे श्री गुरु चतुरार्थ श्रमगृहं गुरु परंपरा कथम नाम द्वादशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 103. अध्याय 13. सारांश. प्रयाग येथे माधवाला शिक्षा देऊन नंतर तीर्थयात्रा करीत श्री गुरु कारंज गावाला परत आले. त्यावेळी त्यांचे आई वडील, चारही भाऊ व बहीण त्यांना भेटायला आली. गावातील सर्व नागरिक त्यांच्या दर्शनासाठी जमले. सर्वांना खूप आनंद झाला. श्री गुरूंना त्यांचे आई वडील आमचा उद्धार करा असे म्हणू लागले. तेव्हा पुत्राने संन्यास घेतल्यास 42 पिढ्यांचा उद्धार होतो. पूर्वजनांना व वंशातील नंतरच्या लोकांनाही यमाचे भय राहत नाही असे श्री गुरूंनी सांगितले. पुढे श्री गुरु गौतमी म्हणजे गोदावरी नदीच्या तीरावरील तीर्थस्थानाने पाहत चालले. मंजरिका स्थानी गुरूंनी माधववारण्य नावाच्या येतीवर कृपा केली. स्वामींनी त्याला निजरूप दर्शन दिले व नरसिंहाचे प्रत्यक्ष दर्शन होईल असा आशीर्वाद दिला. त्याला योगाचे ज्ञान दिले व ब्रह्मलोक प्राप्त होईल असे सांगितले. वासर ब्रह्मेश्वर या गोदावरीच्या एका तीर्थक्षेत्रात स्वामी शिष्यासह स्नान करीत होते. त्यावेळी तिथे एक ब्राह्मण आला. त्याला पोट शूल होता. तो वेदनेने विवळत नदीच्या तीरावर गडाबडा लोळत होता. त्याची पोटदुखी फार तीव्र होती. तो जेवला की त्याचे पोट दुखायचे. अन्न माझे शत्रू झाले आहे, तेव्हा आता मेलो तर बरे होईल असा मनाशी निश्चय करून तो पोटावर दगड बांधून पूर्वायुष्यात केलेली कर्म आठवीत नदीत जीव देण्यासाठी जात होता. तोच गुरूंनी त्याला पाहिले व त्यांनी शिष्यांना सांगितले, त्या ब्राह्मणाला इकडे घेऊन या. गुरु आज्ञेप्रमाणे शिष्यांनी त्या ब्राह्मणाला नदीतून बाहेर काढले. श्री गुरुच्याकडे घेऊन आले. श्री गुरूंनी त्यांची विचारपूस करून आत्महत्येचे पातक करण्यापासून त्याला परावृत्त केले व सांगितले, तुझ्या व्याधीवर माझ्याजवळ औषध आहे. तू जीव देऊन महापाप करू नकोस. मी तुला औषध देऊन या व्याधीपासून मुक्त करतो. तेवढ्यात सायदेव नावाचा एक ग्रामाधिकारी ब्राह्मण तिथे आला. तेव्हा श्री गुरु सायदेवाला म्हणाले, मी याला औषध देतो. याला अनरसे व उडदाचे अन्न, दुधाची खीर खायला घाल. त्यामुळे त्याचे दुखणे समूळ नष्ट होईल. याला लवकर घरी घेऊन जा. तेव्हा गुरुवचनाला स्वीकार करून त्याच्या पाया पडून सायदेव त्यांना म्हणाला, आपणही भिक्षेसाठी माझ्याकडे यावे. गुरूंनी त्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार केला. जाखाई नावाची त्या साईदेवाची पतिव्रता पत्नी होती. त्या दोघांनी गुरुची षोडोपचारे पूजा केली. त्याने मनपूर्वक भोजन पात्रे मांडली.
अनेक प्रकारची पक्वाने, अनारसे, उडदाचे पदार्थ, अष्टविध पक्वाने साखरेसह वाढली. श्री गुरु आनंदाने भोजन करू लागले. त्या पोटशूळ असलेल्या ब्राह्मणाने मनापासून भोजन केले. श्री गुरूंच्या कृपादृष्टीने त्याची व्याधी गेली. त्या ब्राह्मणाने अन्नाशी शत्रुत्व होते, तेच अन्न गुरु कृपेमुळे त्याला औषध ठरले व त्याचे दुखणे गेले. ज्याच्यावर गुरु कृपा होते त्याचे जन्मांतरीचे दोष जातात. तिथे शारीरिक व्याधी कुठून राहणार? मूळ अध्यायाला आपण आता सुरुवात करणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा, लागे सिद्धाची आचरणा, कर सपुंट जोडून या जाणा, विनवितसे पर्येसा, प्रयागी असता गुरुमूर्ती, माधव सरस्वतीची दीक्षा देती, पुढे काय वर्तली स्थिती, आम्हा प्रति विस्तारावे, ऐकोणी शिष्याचे वचन, सिद्धमुनी संतोषण, मस्तकी हस्त ठेवून, अश्वासिती तयावेळी, सांगेन एक एक चित्ते, चरित्र गुरूंचे विख्याते, उपदेश देऊनी माधवाते, होते क्वचित काळ ते तेची, असता ते वर्तमानी, प्रख्यात झाला महिमा सुगुणी, शिष्य झाले अपार मुनी, मुख्य माधव सरस्वती, तया शिष्यांची नामे सांगता, विस्तार होईल बहुकथा, प्रख्यात सती नामे सात, सांगेन एक एक चित्ते, बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती, पाचवा से अनेक यती, सदानंद सरस्वती देखा, ज्ञानज्योती सरस्वती एक, सातवा सिद्धा आपण एक, अपार होते शिष्य अनिक, एकाहून एक श्रेष्ठ पे, त्या शिष्या समवेत श्री गुरु निघाले दक्षिणपंथ, समस्त क्षेत्र पावन करीत, आले पुन्हा करंजनगरासी, भेटी झाली जनकजननी, येऊनी लागता ती चरणी, चतुर्वर्ग भ्रांता भगिनी, समस्त भेटती स्वामिया, देखोनिया श्री गुरुमूर्तीसी, नगर लोक अत्यंत हर्षी, आले समस्त भेटीसी, पूजा करती परोपरी, घरोघरी श्री गुरुसी, पाचारती भिक्षेशी, झाले रूपे बहुवसी, घरोघरी पूजा घेती, समस्त लोक विस्मय करती, अवतार हा श्री विष्णू निश्चिती, वेशधारी दिसतो येती, परमपुरुष होय जाण, जननी जनके नेरिती, पूजा करती भावभक्ती, श्री गुरु झाले श्रीपाद येती, जाती स्मृती जननीसी, देखोनिया जननी ते वेळी, माता ठेवितो चरणकमळी, सत्यसंकल्प चंद्रमोळी, प्रदोष पूजा आली फळा, पतीसे सांगे तया वेळा, पूर्वजन्माचे चरित्र सकळी, विश्ववंद्य पुत्र प्रबळी, वावा म्हणून आराधिले म्या, याची श्रीपादीश्वरांचे पूजन केले मनोवाचे, प्रसिद्ध झाले जन्मामुचे, साफल्य केले पर्येसा, म्हणून नमिती दोघी जणी, विनविता ती कर जोडुनी, उद्धरावे या बळवाणी, जगन्नाथा यतिराया, श्री गुरु म्हणती तयासी, एकादे काळी प्रेयसी, पुत्र होय संन्यासी, उद्धरील कुळे 42, त्यासी शाश्वत ब्रह्मलोक, अचळ पद असे देख, त्यांचे कोळी उपजता अनिक, त्यासी ब्रह्मपद प्रियेसा, यमाचे दुःख भयाभीत, नोहे त्यांचे पुत्र संततीत, पूर्वज जरी नरकी असत, त्यासी शाश्वत ब्रह्मपद, या कारणी आम्ही देखा, घेतले आश्रमविषेका, तुम्हा नाही यमाची शंका, ब्रह्मपद से सत्य, ऐसे सांगून तयासी, अश्वासित से बहुवसी, तुमचे पुत्र शतायुषी, अष्टैश्वर्य नांदती, त्यांचे पुत्रपौत्र तुम्ही, पाहाल सुखे तुमचे नैनी, पावाल चित्रकाशी भुवनी, अंतकाळी पर्येसा, त्यांची कन्या से एक, नाम तिचे रत्नाई विशेष, श्री गुरुसी नमुनी एक, विनवितसे पर्येसा, विनवितसे परोपरी, स्वामी माते तारी, मुडोनी जाते भवसागरी, संसार रमाया वेष्टोनिया, संसार तापत्रयासी, आपण वितसे पर्येसी, निर्लिप्त करी गामासी, आपण तयासी जाईन, ऐकोणी तियेचे वचन, श्री गुरु निरूपिता ती आपण, स्त्रियांसी पती सेवाचरण, तेची तप पर्येसा, उतरावया पैलपार, स्त्रियांचे असे ओभरतार, म्हणे करोनी निर्धार, बजा पुरुष शिवा समानी, ऐकोणी श्री गुरुचे वचन, विनवितसे कर जोडून, श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान, विनवितसे अवधारी, तू जानसी भविष्यभूत, कैसे माते उपदिशित, माझे प्रारब्ध कौनगत, विस्तारावे मज प्रती, श्री गुरु म्हणती तियासी, तुझी वासना असे तपासी, संचित पाप असे तुझसी, भोगणे असे पर्येसा, पूर्वजन्मी तू परेसी, चरणी लाथले देनुसी, शेजारी स्त्री पुरुषांसी, विरोधे लाविला कलह जाना, तया दोषास्तव देखा, तुंते बाधा असे अनेका,
गायत्री लाथिले एका तू सर्वांगी कुष्ठी होशील विरोध केला स्त्री पुरुषांशी तुझा पुरुष होईल तापसी तुन ते तेजील बरवसी अर्जीव तुझे ऐसे असे ऐकोणी दुःख करी बहुत श्री गुरुचरणी असे लोळत मज उद्धरावे गुरुनाथ त्वरित म्हणून चरणी लागली श्री गुरु म्हणती एक बाळे क्वचित काळ साल भले अपरवणसी होताची काळे पती तुझा येती होय तदनंतर तुझा देह पुष्टी होईल अवयव बघुनी शुद्ध देह मग होईल तुझ गती नासता तुझा देह जाणव भेटी होईल मुचे चरण तुझे पाप होईल दहन सांगेन क्षेत्र एक पा भीमा तीर दक्षिण देशी असे तीर्थ पावन विनाशी ते जाय तू बरवसी अवस्था तुझ घडील यावरी या भूमंडळी विख्यात तीर्थसे अति समर्थ गंधर्व पुरसे ख्यात अमर जागा संगमा प्रसिद्ध जान ऐसे सांगुनी तेसी श्री गुरु निघाले दक्षिण देशी त्र्यंबक क्षेत्रासी आले गौतमी उद्भव जेथे शिष्यासहित गुरुमूर्ती आले दक्षिण क्षेत्राप्रती तीर्थमहिमासे ख्याती पूर्णांतरी पर्येसा तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल बहुवत कथा संक्षेप मार्ग तुझा आता सांगतसे पर्येसी त्या गौतमीची महिमा सांगता परसे अम्मा वैरार्णव उदक उगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त जटा मुकुटी सर्वेश्वर धरली होती प्रीतिकर मिळवणी समस्त ऋषीश्वर उपाय केला पर्येसा ब्रह्मा ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा व्रीही पेरिले वृत्ते का अनुष्ठा जवळी पूर्वी मुनी सकळी नित्य पेरुणी पिकविती साळी ऐसे त्यांचे मंत्रवळी महापुण्य पुरुष असती समस्त ऋषी मिळवणी विचार करती आपले मणी ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य दास त्यासी घालिता साकडे गंगा आणिला फुले झाडे समस्त आम्हा पुण्यगडे गंगास्थाने भूमंडळी ऊर्ध्वरे तमुनीश्वरासी कोटी वर्ष तपस्व्यासी जे गती होय पर्येसी ते स्थान मात्रे गौतमीच्या या कारणे गौतमीसी आणावे यत्न भूमंडळासी साकडे घालिया गौतमासी आणिता गंगा आम्हा लाभ म्हणून रचिली माव एक दुर्वेची गाय संवत्सक करोणी पाठविली एक गौतमीचे व्रीही वक्षणासी ऋषी होता अनुष्ठानी देखिले धेनुसी नयनी निवारावया तक्षणी दर्भा पवित्र सोडिले तेची कुश झाले शस्त्र धेनुसे लागले जैसे वज्रास्त्र पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमासी मिळवणी समस्त ऋषीजन प्रायचित्त देती जाण गंगा भूमंडळी आण या विने तुम्हा नाही शुद्धी या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्त्र वर्षी प्रसन्न झाला व्योमकेशी वर माग म्हणितले गौतम म्हणे सर्वेश्वरा त्वा देशील मजवरा उद्धारावया चराचरा द्यावी गंगा भूमंडळासी गौतमाचे विनंतीसी निरुपदितला गंगेसी घेऊन आला भूमंडळासी पापशालानार्थ मनुष्यांचे ऐसे गंगा भागीरथी कवणावर्णावया सामर्थ्य यांची कारणे श्रीगुणात आले कळ नामधारका ऐशी गौतमी तका यात्रा श्रीगुरु आपण चारित पुढे मागुती लोकानुग्रहार्थ आपण हिंडे परिसा तटाक यात्रा करीत देख आले श्री गुरु मंजरिका तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य सदा मानस पूजा त्यासी नरसिंह मूर्ती परेसी देखता झाला श्री गुरुसी मानस मूर्ती जैसी देख विस्मित होऊन मानसी नमिता झाला श्री गुरुमूर्तीसी स्तोत्र करी बहुवसी अतिभक्ती करोनिया तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी कृतार्थ केले आम्हासी दर्शन दिले चरण फुले ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करीतो तापसी संतोष होऊन अति हर्षी आश्वासित तया वेळी म्हणती श्री गुरु तयासी सिद्धी झाली तुझ्या मंत्रासी तुझ सद्गती भरवसी ब्रह्मालोक प्राप्त होय नित्य पूजा तू मानसी करसी नरसिंह मूर्तीसी प्रत्यक्ष होईल परेसी न करी संशय मनात ऐसे सांगुनी तयासी श्री गुरु निघाले परेसी आले वासर ब्रह्मेश्वरासी गंगातीर महाक्षेत्र तया गंगा तकाटी असे लोळत मधुर वेता अत्यंत त्याजूपा हे प्राण देखा पोट वेता बहुत्यासी नित्य करी तो उपवासी
भोजन केली या दुःख ऐसी प्राणांतिक होतसे या कारणे दिज्वर सदा करी फलाहार अण्णासी त्यासी असे वैर जेविता प्राण त्याज पाहे पूर्ण दिवस तया ग्रामी आला सन महानवमी जेविला मिष्टान्न मनोधर्मी मासे एक पारणे केले भोजन केले अन्नभूत त्याचे पोट असे दुखत गंगा तिरी असे लोळत प्राणत्वरित त्याज पाहे दुःख करी द्विज फार मणे गंगेत त्याजिन शरीर नको आता संसार पापरूपे वर्तत मणी निर्धार करोनी गंगा प्रवेश करीन म्हणूनी पोटी पाषाण बांधुनी गंगेमध्ये निघाला मने स्मरे कर्पूर गौर उपचलो आपण भूमी भार केले नाही परोपकार अन्नदानाधिक देखा ऐसी पापे आठवीत विप्र जातो गंगेत तव देखले श्री गुरुनाथ म्हणती बोलावा ब्राह्मणासी आना त्या ब्राह्मणासी प्राण त्याजितो का चुकेसी आत्महत्या महादोषी पुसो कवण कवणाचा श्री गुरु वचन ऐकवणी केले शिष्य दाहोणी द्विजवरांते काढोनी आणले श्री गुरु सन्मुख श्री गुरु म्हणती तयासी प्राण कागा त्याजुपासी आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगम्मा विप्रमणे गायती राया काय कराल पसोनिया उपोजोनिया जन्मवाया भूमी बार झालो असे मास पक्षा भोजन करीतो उदर व्यतेने कष्टतो साहू न शके प्राण देतो काय सांगू स्वामिया श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी तुझी व्यथा गेली परेसी औषध असे आम्हा पाशी क्षण एक सांगू तुझ संशय न धरी आता म्हणी पिहू नको अंतकरणी व्याधी गेली पळवणी भोजन करी पोटभरी श्री गुरु वचन ऐकवणी तीर झाला अंतकरणी माता ठेवणी श्री गुरुचरणी नमन केले तयावेळी हितुकिया उसारी तया ग्रामीचा अधिकारी विप्र एक अवधारी आला गंगा स्थानासी तव देखिले श्री गुरुसी एवणी लागला चरणासी नमन केले भक्तीसी मनोवाक्य कर्म अश्वासुनी तयावेळी पुसती गुरु सोममोळी कवन नाम कवन स्थळी वास म्हणती तयासी ऐकोणी श्री गुरुचे वचन सांगतसे तो ब्राह्मण गोत्र आपुले कौंडिन्य अपस्तंभ शाकेसी नाम मज साय देव वासस्थळ आपुले कडंग चीज आलो असे उदरपूर्तीस सेवा करीत यवनांची अधिकारपणे या ग्रामी वसो संवत्सर एक स्वामी धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रेसी तो तारक विश्वासी दर्शन दिदले आम्हासी कृतार्थ झालो भरवसी जन्मांतरीचे दोष गेले तुझा अनुग्रह होय जासी तरेल या बरवाणवासी अप्रयत्नामासी दर्शन दिदले स्वामिया गंगा देखताची पापे जाती दर्शन चंद्र दर्शने तापना सती कल्पतरूची ऐसी गती देण्या वेगळा करी जाण तैसे नव्हती तुमचे दर्शन गुण पापताप दैन्य हरण देखिले आजी तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावलो ऐसे स्तुती करुणी पूर्णरपी लागलो श्री गुरुचरणी जगद्गुरु अश्वासुनी निरूप देती तयावेळी श्री गुरु म्हणती तयासी आमचे वाक्य परेसी जठर वेता ब्राह्मणासी प्राणत्याग करीतसे उपशमन यांचे व्याधीसी सांगो औषध तुम्हासी नेवणी आपले मंदिरासी भोजन करवी मिष्टान्न अन्न जेविता याची व्यथा व्याधी न राही सर्वथा घेऊनी जावे त्वरिता शूद्राकांत विप्रसे ऐकुनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून प्राणत्याग करीती भोजन या ब्राह्मणासी होतसे जेविला कालमासे का त्याचे प्राण जातो ऐका अन्न देतो अम्मासी देखा ब्राह्महत्या घडेल त्वरित श्री गुरु म्हणती साय देवासी आम्ही औषध देतो यासी अपुपाधिमाशाणासी श्री मिश्रित परमान्न अन्न जेविता त्वरितेसी व्याधी जायल परिसी संशय न धरी तू मानसी त्वरित न्यावे गृहासी अंगीकारुणी तयावेळी माथा ठेवी चरणकमळी विनवितसे करुणा बहाळी यावे स्वामी भिक्षेसी स्वीकारुणी श्री गुरुनाथ निरोप देती हो का त्वरित सिद्ध म्हणे एक मात नामधारक शिष्योत्तमा आम्ही होतो त्यावेळी समवेत शिष्य सकाळी जठर वेतीचा विप्र जवळी श्री गुरु गेले भिक्षेसी विचित्र झाले त्यांचे घरी पूजा केली परोपरी पतिव्रता त्यांची नारी जा काही म्हणजे परेसा
पूजा करती श्री गुरुची षोडोपचारे प्रेयसी तेने चिरिती आम्हासी शिष्य सकळिका वंदिले श्री गुरुच पूजा विधान विचित्र केले अतिगहन मंडळ केले रक्तवर्ण एकेकासी पृथक पृथक चित्रासन श्री गुरुसी तेनेची परी सकळिकासी मंडळार्चन विधीसी करितो पुष्प गंधाक्षता षोडोपचार विधीसी पंचामृतादी परेसी रुद्रसूक्त मंत्रेसी चरण स्थापिले ते वेळी श्री गुरुचरणी अतिहर्षी पूजा करती षोडशी तया विप्राज्ञान केसी चरणतीर्थ दरिता झाला अक्षयवाणी हरिती श्री गुरुसी ओवाळती मंत्रघोष अतिभक्ती पुष्पांजली करिता झाला अनेक परी गायन करी नमन करी प्रीती करी पतिव्रता सेनारी पूजा करती उभय वर्ग ऐसे परी श्री गुरुसी पूजा केली परेसी तेनेची विधी शिष्यासी आम्हा समस्तांसी वंदिले संतोषोनी श्री गुरुमूर्ती वर देती अतिप्रीती तुझी संतती होईल ख्याती गुरुभक्ती वंशोवंशी ऐसे बोलुनी तुझ्यासी आशीर्वचन देते अहर्निशी नमन करुणी श्री गुरुसी ठाय घातले ते वेळी नाना परीचे पक्वान्न अपुपादी माशान्न अष्टविधी परमान्न शर्करा सहित निविदले शाकपाक नाना परी वाढता ती सविस्तारी भोजन करीती प्रीती करी श्री गुरुमूर्ती परीसा जठरवेतच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी गेली तक्षणी श्री गुरूंचे कृपादृष्टीने ऐसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्यासहित आनंद झाला ते बहुत विस्मय करती सकळे जन आश्चर्य करती सकळ जन तुझ्यासी वेरी होते अन्न औषध झाले तेची अन्न व्याधी गेली म्हणताची ते कती भक्तीने व्याधी नसती त्यांचे भुवना अखिल सौख्य पावती जाना सत्य सत्य पुनः सत्य ती श्री गुरु चरित्रामृत परम कथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वतुपाख्याने सिद्धनामकधारक संवादे करंजनगराभिगमनं तथा विप्रोदरव्यथा निरसनं नामत्रयोदशोऽध्यायं श्री गुरु दत्तात्रेय प्रणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 125 श्री गुरु चरित्र अध्याय 14 सारांश साई देवाने केलेल्या पूजेने व संतुष्ट होऊन नरसिंह सरस्वतींनी त्यांना वरदान दिले. साई देवाने श्री गुरूंना विनवणी केली. मी ज्यांची नोकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो. मला आज त्यासाठीच बोलावले आहे. मी त्याच्याकडे गेलो तर तो माझे निश्चित प्राण घेईल. तरी कृपया या संकटातून मला मुक्त करावे. हे ऐकून श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर अभयहस्त ठेवला व तू निश्चितपणे यवनाच्या भेटीस जावे असे सांगितले. तू परत आल्यावरच आम्ही पुढील यात्रेस निघू असे आश्वासन दिले. त्याप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला. तो यवन महाभयंकर यमासारखा होता. साई देवाला पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरवून घरात गेला. साईदेव भयचकित होऊन श्री गुरुचे चिंतन करू लागला. घरात जाताच त्या यवनाला अचानक निद्रेने घेरले. त्याला भास झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहे. त्या भयंकर क्लेशाने यवन जागा झाला. त्याने मग साई देवाला न मारताच त्याच्या पाया पडून तुला इथे कोणी बोलावले, आता लवकर परत जा असे म्हणून त्याने त्याला वस्त्रभूषणे देऊन निरोप दिला. साईदेव आनंदाने लगेच आपल्या गावी वासरक्षेत्र गंगातीरी गुरुचरणांचे दर्शन घेण्यासाठी गेला. श्री गुरूंना त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. श्री गुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्री जाण्यास निघाले. तेव्हा साईदेवाने श्री गुरूंना म्हणाले, आम्ही भक्त वत्सल अशी कीर्ती आहे, तेव्हा मी आपल्या सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्याबरोबर येऊ इच्छितो. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, मला दक्षिणेत तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने आवश्यक आहे. मी तुला 15 वर्षांनी पुन्हा दर्शन देईन. तेव्हा तू मला पुत्रपौत्र व स्त्रीसह भेट. चिंता करू नकोस, सुखाने संसार कर. अशा प्रकारे साई देवाचा निरोप घेऊन श्री गुरु वैजनाथ क्षेत्री गेले. मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत. श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 14. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अति विषेका एक चित्ते परेसा. जय जयाजी योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय अम्मासी. उदरव्यथ्यांच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी.
पुढे कथा वर्तली केसी विस्तारावे आम्हा प्रती. ऐकुनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण. गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे. एक शिष्या शिखामणी भिक्षा केली त्याची भुवनी. जे तया परी संतोषुनी प्रसन्न झाले परेसा. तया साई देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी. भक्त हो रे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी. ऐकुनी श्री गुरुचे वचन साईदेव विप्र करी नमन. माता ठेवणी चरणी नमस्कारिता झाला पुन्हा पुन्हा. तुझी महिमा वर्णावयासी शक्ती केची अम्मासी. मागे ना आता तुम्हासी ते कृपा करेल गुरुमूर्ती. ऐसे विनंती करुणी पुनरपी विनवी करुणावचनी. सेवा करीतो द्वार यवनी महाक्रूर असे. प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी. याची कारणे अम्मासी बोलावितसे आजी. जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण. भेटी झाली तुमचे चरण मरण केची आपणासी. संतोषुनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपले हाती. विप्रमस्तके ठेविती चिंता न करी म्हणोनिया. भय सांडुनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे. संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविली आम्हापाशी. जोवरी तू परतुनी येसी असो आम्ही भुवनी. तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथुनी. तुझे वंशपारंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री. अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी. ऐसा वर लादून निघे साईदेव ब्राह्मण. जेथे होता तो यवन गेला तुरित तया जवळी. कालांतक यम जैसा यवन दृष्ट परियेसा. ब्रह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला. विमुख होऊनी गृहात गेला यवन कोपत. विप्र झाला भयचकित म्हणी श्री गुरुसी द्यातसे. कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्श अग्रीसी. श्री गुरु कृपा होय ज्यासी काय करील क्रूर दुष्ट. गरुडाचिया पिलियासी सर्पत कवणे परिग्रासी. तेसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरूंची. का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी. श्री गुरु कृपा होय ज्यासी कली काळाचे भय नाही. ज्याचे हृदयी श्री गुरु स्मरण त्यासी केचे भय दारुण. काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी. ज्याशी नाही मृत्यूची भय त्यासी यवन असे तो काय. श्री गुरु कृपा होय ज्यासी यमाचे भय नाही. ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषिप्त केले भ्रमित होऊन. शरीर स्मरण त्यासी नाही. हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनी परेसी. प्राणांतक वेतेसी कष्ट तसे ते वेळी. स्मरण झाले ते वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी. लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा. हे ते पाचारिले कवणी जावे त्वरित परतोनी. वस्त्रभूषणे देऊनी निरोप देतो एळी. संतोषुनी दिजवर आला ग्रामा वेगवक्त्र. गंगात्री असे वासर श्री गुरूंचे चरण दर्शना. देखोनिया श्री गुरुसी नमन करीतो भावेसी. स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत अद्भुत. संतोषुनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती. दक्षिण देशा जाऊ म्हणती पवित्र स्थान तीर्थयात्रे. ऐकुनी श्री गुरुचे वचन विनवतसे कर जोडून. न विसंबे आता तुमचे चरण आपण येईल समागमे. तुमचे चरणाविना देखा राहू न शके क्षण एका. संसार सागरा तारका तुझी देखा कृपा सिंधू. भक्त वत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती. सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला. येणे परी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी. संतोषुनी विनयसी श्री गुरु म्हणती ते वेळी. कारण असे आम्हा जाणे तीर्थ सती दक्षिणे. पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित. कलंत्रपुत्र इष्टभ्रांत मिळवणी भेटो तुम्ही आता आम्हा. न करा चिंता असाल सुखे सकळ इष्टे गेली दुःखे. म्हणून हस्त ठेवितो मस्तके बाक देती ते वेळी. समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थ पाहत. प्रख्यात असे वैजनाथ ते राहिले गुप्त रूपे. नामधारक विनवी सिद्धासी काही कारण गुप्त व्हावयासी. होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले. इति श्री गुरु चरित्रामृत परम कथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वतुपाख्याने सिद्धनामकधारक संवादे क्रूर यवन शासनम सायदेव वरप्रदानम.
नाम चतुर्दशोऽध्यायं श्री गुरु दत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 39. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्लीज सपोर्ट करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.